इंग्रजांना उघडं पाडणारे केवळ बाबासाहेब आहेत. म्हणजे त्यांनी ते प्रबंध जे सादर केले, ते प्रबंध इंग्रजांना त्यांना कळेल या भाषेत त्यांनी केलेले अन्याय संशोधनाच्या अर्थानं उभे केलेले दिसतात. म्हणजे दादाभाई नौरोजींच्या नंतर आर्थिक आधारानं इंग्रजांना उघडं पाडणारे केवळ बाबासाहेब आहेत. पायातलं न बघता पुढच्या 10-20 वर्षांमध्ये आपला भारत काय दिशेनं गेला पाहिजे याचा विचार करणारे बाबासाहेब आपल्याला दिसतात. आणि जातीची समस्या ही राष्ट्रीय समस्या आहे हे ते मानायचे. बरं, आणि हे केवळ शब्दांचे खेळ नव्हते. बाबासाहेब म्हणायचे की जात एखाद्या वर्गाला बंदिस्त करते, त्याच्या कला कौशल्य, त्याच्या क्षमता यांना बंदिस्त करते, त्याच्या विकासाच्या आड येते जात. आणि हे विकासाच्या आड येत असताना कामांचं समान वाटप होत नाही इथं, तर कामाच्या वाटपाच्या ऐवजी माणसांचं वाटप होतं याच्यामध्ये, की जे अनैसर्गिक आहे.